हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. कांचनताई सुतार यांच्या घरी स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत चमत्कार जे विभूती निघत आहे ग्रंथामधून किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांमधून आणि दरवाजावरती त्यांच्या हाताचे ठसे, त्यांच्या चालण्याच्या खुणा, पायांच्या खुणा ज्या काही आहे त्या सर्व ह्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहे. आणि पुढे जे कांचनताई आणि त्यांचे वडील आहे ते देखील ह्या व्हिडिओमध्ये बोलले आहेत. तर ऐकूया ते काय म्हणतात ते आणि काय चमत्कार घडला. श्री स्वामी समर्थ. असं मी हट्ट स्वामींकडे केला असता तर गुरुवारी मठात आरती असते. संध्याकाळी मी मठाला आरतीमध्ये गेले आणि माझ्या गुरुंनी श्री स्वामी समर्थ भाऊ त्यांनी सुद्धा स्वामींना सांगितलं की स्वामी आज माझ्या भक्ताच्या घरी जा. त्याच्यानंतर मठात मध्ये भजन असतं. ते भजन आटोपल्यानंतर 2:15 माझ्या मी घरी आले. घरी आल्यानंतर झोपल्यानंतर 2:45 आवाज आला की मी आलोय म्हणून. म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणाले की बघा कोणतरी आवाज येतो. त्याच्या म्हटलं की नाही झोप असेल तुझी, तू झोपून जावे. पुन्हा झोपले आणि पुन्हा असाच आवाज आला मी आलोय बाहेर ये. त्याच्यानंतर मी बाहेर येतो, माझ्या छाती भरपूर धडधड व्हायला लागली. मग मिस्टरांना घेऊन मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर बघते महाराजांची पावलं जमिनीवर उमटलेली होती अष्टगंधा आणि चंद्राच्यामध्ये. त्यामुळे मी तसंच माझ्या गुरुवर्य भाऊंना फोन केला की तुम्ही ताबडतोब निघून या, कारण का एवढी मी मोठी नाही त्याचं काय ते मला तात्पर्य कळत नव्हतं. त्याच्यानंतर गुरु माझे आले आणि गुरुंनी सांगितलं की काय आहे काय. तर गुरुंनी स्वामींना विचारलं की स्वामींना हे काय बोलू. तर स्वामी म्हणाले की हिने मला काय हिने मठाला निघताना काय विचारले सांगतो. तर मग पप्पांनी विचारलं तू काय बोललीस मठामध्ये. तेव्हा मी स्वामींना बोलले की स्वामीने आज माझ्या घरी काय करून तुम्ही काय आला की. त्याचा वाईट मला वाटलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे भाऊंनी पण माझ्या गुरुंनी पण स्वामींना सांगितलं की आज तुम्ही मठामध्ये म्हणजे आज माझ्या भक्ताच्या घरी जा. म्हणजे महाराजांनी माझ्या गुरूंचाही शब्द तसाच ठेवला. त्यांनी माझ्या गुरूंनी स्वामींना माझ्या घरी पाठवलं आणि माझ्या स्वामींसह माझ्या भक्तीची मला प्रचिती दिली की मी आलोय म्हणून. आणि त्यानंतर मग महाराज स्वामी वडील माझे आले, माझे गुरु. त्यांनी महाराजांना विचारलं तर त्या स्वामींनी असं सांगितलं की ती सोबत मी नाही आलो, माझ्यासोबत नामदास महाराज, श्रीकृष्ण सरस्वती महाराज, पप्पांचे गुरु नाना महाराज परांचे, याच्या व्यतिरिक्त मठात सगळे जे आहे गणपती असं दुर्गा माता सगळ्यांना गुरु महाराज इथे आलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी पुण्य आहे माझ्या वडिलांची, कारण का त्यांच्यामुळे मला माझे स्वामी कळाले. आणि माझं हेच म्हणणं आहे की गुरु जर सोबत असेल तर इतकी मोठी गोष्ट आयुष्यात घडू शकते. त्यासाठी गुरु खूप स्ट्रॉंग असतात. आणि माझं जे काय आहे ते माझ्या फक्त गुरुमुळे आहे. गुरुनी माझ्या कृपा केली म्हणून माझ्या स्वामींची कृपा झालेली आहे. श्री स्वामी. दरवाजावरती देखील त्या रात्री हाताचे ठसे उमटले. हो, कारण का ती थाप ऐकायला आली मला मी आलोय म्हणून. ते आम्हाला पहिले जाणून आलेलंच नाहीये तो हात तेवढून. जेव्हा मी वडील माझे आले ना मग बाहेर बघायला गेली तेव्हा मी बघितलं की त्याच्यावर हात उमटलाय म्हणून. स्वामीराजांची थाप मध्ये त्याच्यामुळे अंगारावरती हात उमटलेला होता. आणि पावलंही उठलेली. पावलं अक्षरशः अशी पावलं होती की त्याचा मोठा माणूस कसा जो दररोज चालतो तशी ती पावलं दबलेली होती पूर्ण अंगाऱ्यामध्ये. आणि ती एवढी मोठी होती. आणि त्या महाराजांची पावलं होती तर होती पण त्याच्यामध्ये असंख्य पावलं होती. नामदास महाराजांची होती, शंकर महाराजांची होती. ती आम्हाला ओळखता येत नव्हती पण माझ्या गुरु त्याचा खोड करून दाखवले की कोण आहेत कोण नाही. त्यामुळे त्याची खोड झाली आणि महाराज माझ्या घरी आले. देवतेनी असा नटलेला स्वामी समर्थ हा पुतळा जो आहे हा कार्यरत झाला कशाला? भक्ताच्या कल्याणासाठी. कारण भक्ताला तारणहार कोणतरी हवा आहे. भक्ताला कलियुगामध्ये कुणाचा तरी आधार हवा आहे. म्हणून त्यांनी प्रगट होताच सांगितलं धुवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. असं सामर्थ्य सांगण्याचं धाडस इतर कुठल्या देवतेमध्ये नाही अथवा अवतारामध्ये नाही. संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली. महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भक्त येतात. तसंच याची ख्याती गाणगापूरला देखील पसरली आणि आज त्यांच्या पादुका या ठिकाणी आल्या. आता गाणगापूरच्या पादुका आल्या तर स्वामी समर्थ यांचंच एक स्वरूप जे आहे दत्तगुरु, त्यांचं दुसरं स्वरूप जे आहे अवतार श्रीपाद वल्लभ, तिसरा आहे नरसिंह सरस्वती. स्वामी समर्थ दत्त झाले होते आणि स्वामी समर्थांनीच ही अवतार मालिका पुढे आणली. पण कलियुगी अधिष्ठान जे आहे स्वामींचं ते साधारण अवताराला झेपणार नव्हतं किंवा कलियुगामध्ये कलीचा प्रताप
फार मोठा होणार आणि वाढणार. त्याच्यामुळे सगळं लोक दिशाहीन होतील, अधर्म माजेल, वासना बळावतील. त्याच्यामुळे परात्पर ब्रह्माला आल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून स्वामी समर्थ या कलियुगी अधिष्ठान प्राप्त करून आले. एका काळी हे अधिष्ठान कृष्णाकडे होतं, रामाकडे होतं, शिवाकडे होतं. असा विविध देवतेकडे हे अधिष्ठान असलेलं कलियुगी स्वामी समर्थांकडे आहे. म्हणून शिव देखील स्वामींचे शिष्य झालेले आहेत. ते शंकर बाबा साई झाले शिष्य, गजानन महाराज शिष्य आहेत. असे प्रत्येक गुरुवारी मठामध्ये महाआरती, साधारण महाआरती 7:30 ते 10:30 पर्यंत पालखी सोहळा असतो. इतर काही भजन असतात. अशा स्वरूपाची महाआरती असते आणि त्या महाआरतीमध्ये स्वामींना यावं लागतं. आतापर्यंत सिद्धांत आहे. कारण जोपर्यंत पालखी अतिशय छोटी आहे आणि ती पालखी या तुमच्या सेवेकऱ्यांना घ्यायला झेपत नाही, त्यावेळेला असं कळतं आम्हाला की आता स्वामी पालखीमध्ये बसले. पण ती खरोखर खूप जड होते आणि त्यांचे खांदे दुखायला लागतात. त्यावेळेला मी ते पालखीमध्ये सगळं झाल्यानंतर आरती संपल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये स्वामींना सांगितलं, स्वामी चमत्कार म्हणजे काय असतं एकदा बघून तर खरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही कुठल्या तरी भक्ताच्या घरी जा, इच्छाच घरी जा असं म्हटलं. भक्ताच्या घरी जा असा मी उल्लेख केला होता. का स्वामी भक्तांच्या घरी जातो आणि त्याप्रमाणे ते आले. आणि माझा इच्छा मला 2:30 फोन आला, तुम्ही आज पप्पा या जरा असं झालंय, काय आहे. मी घाबरले खूप. तर हिची खरोखर छाती धडधड जोरत होती आणि तिला उभं राहता येत नव्हतं. तर मी आल्यानंतर पाहिलं तर मी भक्तांचा तिथे विभूती पायाखाली म्हणून श्री जमा करा संपूर्ण लादीवर पसरलेली होती घरामध्ये, हॉलमध्ये. तर ती भक्त पुसत होती. ते वस्त्र घेऊन, चांगलं वस्त्र सुख घेऊन आणि जमा करत होते. पण ती पुन्हा पुन्हा यायची आणि पुन्हा तेच पुसायला लागायचं. त्याला साक्ष आहेत. 7-8 सेवेकरी मी घेऊन आलतो. कारण ते सेवेकरी मठामध्ये त्यावेळ होते. कारण भजन संपलं होतं, साफसफाई चालली होती, फुलं वगैरे लोक काढत होती. त्यामुळे ती सगळी टीम घेऊन मी इथे आलो आणि हा सगळा प्रकार पाहिला. तर काय असं घडतं म्हणजे स्वामींची प्रचिती कशासाठी आहे तर मी ह्या कलियुगी अधिष्ठान जो दिलेला आहे त्या अधिष्ठान. बघा किती सुंदर अनुभव होता आणि तुम्हालाही असाच अनुभव आला असेल किंवा याच्या अतिरिक्त दुसरे काही तुमचे स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही नक्की मला सांगा. मी ह्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटतात असे अनुभव. तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींमुळे काय बदलाव आले आणि तुम्हाला स्वामी सेवा करायला आवडते, कसं तुम्ही स्वामी सेवा करतात कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.